तर पिंपरी चिंचवड मनपामध्ये महायुतीमध्ये पुन्हा मिठाचा खडा पडणार अशी चिन्ह आहेत. अजित पवारांसह शिंदेंच्या इच्छुकांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतलेत अशी माहिती समोर येते. 128 जागांसाठी 820 इच्छुकांनी अर्ज घेतलेत. यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांमधील 10 ते 12 स्थानिक शाखा प्रमुखांचा समावेश आहे. त्यांची नावं प्रदेश भाजपाकडे पाठवण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंनी हा दावा केला आहे. पिंपरी चिंचवडमधील 10 ते 12 शाखा प्रमुखांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महायुती घटक पक्षामध्ये पुन्हा फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. मात्र घटक पक्षातूनच भाजपची दारं ठोठावली जात आहेत असं भाजप शहराध्यक्षांनी म्हटलंय. भाजप प्रवेश करणारे 10 ते 12 जण कोण ही नावं गुलदस्त्यात आहेत. कालपर्यंत 820 लोकांनी अर्ज भारतीय जनता पार्टी म्हणून साईन नेलेले आहेत. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी जेवढे काही इच्छुक आहेत सगळ्यांनीच अर्ज घेऊन दिलेत. याच्यामध्ये आज सकाळी छाननी केल्यानंतर 35 ते 40 ज्या इतर पक्षातले आहेत, त्याच्यामध्ये काही घटक पक्षातले आहेत, अशा काही इच्छुकांनी अर्ज घेऊन गेलेले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना, यातले किती जण माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याकडनं अर्ज घेतलेले आहेत? स्वतःहून काही जण घेऊन गेलेत, पण अजून त्यांनी भरलेलं नाही आहे. पण साधारण 12 ते 15 जण आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः फॉर्म घेऊन गेले आहेत. एकूण किती असतील महायुतीच्या घटक पक्षातले? असं सांगता येत नाही, पण सगळे मिळून 35 ते 40 जण आहेत जे इतर पक्षातले आहेत. त्याच्यामधील जे मुख्य काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 जण आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.